हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते डोंगरावरील प्रवचन. आणि आज आपण जे वचन पाहणार आहोत ते धन्यवादातलं पहिलं वचन आहे. आणि तो धन्यवाद असा आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आपण प्रार्थना करूयात. सामर्थ्यशाली गौरवशाली परमेश्वर देवा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आज आता आणि सदा सर्व काळ असो, कारण अनादी काळापासून अनंत काळपर्यंतचा तू आमचा देव आहेस. प्रभू, तुझं वचन जे आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रत्येकाला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची इच्छा आहे, परंतु त्यासाठी आत्म्याने दीन होण्याची गरज आहे. आणि आत्म्याने दीन होणं म्हणजे नम्र आणि लीन होणं. प्रभू, तू स्वतः देव असतानासुद्धा आमच्यासाठी, आम्हा पाप्यांसाठी नम्र आणि लीन झाला आहेस. आणि म्हणून आम्हाला तर त्याची नितांत गरज आहे. म्हणून प्रभू, या प्रार्थनेद्वारे तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करते की जे हे वचन ऐकणारे सर्वजण आहेत प्रभू, त्या सर्वांवर दया कर, कृपा कर आणि त्यांना आत्म्याने नम्र आणि लीन होण्यासाठी सहाय्य कर. ही लहान विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यात पवित्र आणि गौरवी नावाने मागते, म्हणून तो ऐक. आमेन. आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशूचं सेवा कार्य हे सर्वांगीण होतं. त्याने शिष्यांना आणि लोकसमुदायाला देखील शिक्षण दिलं. स्वर्गाच्या राज्याची त्याने घोषणा केली. त्याने स्वतः संदेश दिले, सुवार्ता गाजवली. यहुदांच्या सभास्थानात तो जात असे, त्या ठिकाणी जाऊन तो शिक्षण देत असे. सर्व प्रकारचे रोग आणि दुखणी त्याने बरी केली. आणि त्याने प्रथम आपल्या शिष्यांना पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या मागे या. आणि सर्व शिष्य जे ते त्याला अनुसरलेले आहेत. आणि मग तो सर्व गालिलभर फिरला आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली असं लिहिलं आहे. सर्व प्रकारच्या दुखणेकरांना त्याने बरं केलं. आणि मग गालिल, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया, त्याचप्रमाणे यार्देनी पलीकडचा जो प्रदेश आहे, या प्रदेशामधून देखील आपण पाहतो की लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागे जात होते. आणि तेव्हा लोकसमुदायाला पाहून मग तो डोंगरावर गेला. आणि तिथे गेल्यानंतर तिथे तो बसला. आणि त्याचे जे सर्व शिष्य होते, या शिष्यांना त्याने त्या ठिकाणी बसण्यास सांगितलं आणि तो त्यांना शिकवू लागला. आपल्याला ठाऊक आहे की प्रभूने लोकांचे शारीरिक रोग बरे केले, तसेच त्याने त्यांचे आत्मे देखील बरे केले. कारण रोगमुक्त झालेले जे लोक होते, ते सर्व लोक त्याचा संदेश मनापासून ऐकू लागले, त्याची शिकवण कान देऊन ऐकू लागले. शारीरिक रोग तर आपल्या सर्वांना ठाऊक आहेत, पण त्याने आत्मे देखील बरे केले आहेत. आणि आपल्याला ठाऊक आहे की आत्म्याचा रोग एकच आहे, आणि तो कोणता आहे? पाप. आणि म्हणून आपण पाहतो की लोकांना पापाच्या गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी, त्यातून त्यांना सोडवण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. तो आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी आला. आणि वधस्तंभी आपलं पवित्र रक्त जे आहे ते त्याने ओतलं की ज्याद्वारे पापांची क्षमा आम्हाला मिळाली आहे. लोकांना शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचं जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन जे आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व वचनांमध्ये सर्वात महान आणि अनन्य प्रवचन कोणतं असेल तर ते आहे ते धन्यवाद. येशूच्या डोंगरावरील प्रवचन म्हणून ते सर्व प्रसिद्ध आहेत. आणि त्याचा मध्यवर्ती विषय जर आपण पाहिला तर तो आहे शिष्यत्व आणि स्वर्गाच्या राज्यातील जीवन. आणि ह्याच दोन मुद्द्यांमोती सर्व धन्यवादांची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रभूने आपल्या शिष्यांना पाचारण केलं. त्यांना पाचारण केल्यानंतर सर्व शिष्य त्याला अनुसरले. आणि मग आपण पाहतो की प्रभूने सर्व शिष्य जे आहेत, या सर्व शिष्यांना त्यांचे जबाबदारी कोणती आहे, त्यांचे हक्क कोणते, त्यांची कर्तव्य कोणती आहेत, हे सर्व त्यांना सांगितलं. पण तेही कसं अतिशय सौम्यपणे सांगितलेलं आहे. आणि मग या प्रवचनाची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतं
की त्याचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की प्रभू येशूवर सर्व धन्यवाद केंद्रित झालेले आहेत. दुसरं वैशिष्ट्य आहे की मसीहाच्या अधिकारांचं प्रकटीकरण त्यातून झालेलं आहे. तिसरी गोष्ट आहे की आता शिष्य ज्यांना पाचारण झालेलं होतं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहायला पाहिजे होतं. चौथी गोष्ट आहे की शिष्यांसाठी दिलेली ही आचारसंहिता होती असं म्हटलं तरी चालेल. आणि पाचवी गोष्ट आहे की हे प्रवचन किंवा हे धन्यवाद पहिल्यांदा लोकांसाठी नव्हते तर शिष्यांसाठी होते, कारण शिष्यांना त्याने नुकतंच पाचारण केलेलं होतं. आणि आजच्या काळामध्ये आपणही त्याचे शिष्य आहोत, प्रभू येशूचे आपण शिष्य आहोत, आणि म्हणून हे धन्यवाद आपल्याला देखील लागू पडतात. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 3 ते 12 धन्यवाद दिलेले आहेत. ते धन्यवाद अशा प्रकारचे आहेत पहा. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. आणि नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते देखील धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तेव्हा अशा प्रकारे हे धन्यवाद प्रभूने त्यांना सांगितले. आणि आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की धन्य या शब्दाचा मूळ शब्द आहे मॅकॅरिओस. आणि मॅकॅरिओस या शब्दाचा अर्थ जर घेतला तर समजा सुखी असा अर्थ जर घेतला तर त्याचं यथार्थ भाषांतर होत नाही. कारण मूळ मॅकॅरिओसचा अर्थ आहे अभिनंदन, वाहवा, प्रशंसा. आणि धन्यवादातून खऱ्या शिष्यांच्या अष्टपैलू गुणांचं चित्रण केलेलं आपल्याला दिसतं. आणि प्रभूची इच्छा आहे की शिष्यांनी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत, म्हणजे या जगातीलच नव्हे तर स्वर्गीय जीवन जे आहे ते देखील चांगले होईल. प्रत्येक धन्यवादाला एक एक कारण दिलेलं आहे. ज्या कारणाने तुम्हाला धन्य म्हटले जाईल त्याचं प्रतिफळ तुम्हाला काय मिळणार आहे हे देखील प्रत्येक धन्यवादात स्पष्टपणे सांगितलेलं आपल्याला दिसतं. आणि अशा धन्य लोकांना मिळणारं जे प्रतिफळ आहे ते फार मोठं आहे, कारण ते स्वर्गीय प्रतिफळ आहे. स्वर्गीय राज्यात मिळणारं प्रतिफळ आहे. भौतिक जगातील प्रतिफळ आपण पाहतो की ती कशी असतात, तात्पुरती असतात, क्षणिक असतात. पण स्वर्गीय राज्यातलं मिळणारं प्रतिफळ जे आहे ते मात्र कसं आहे, युगानयुगीचं प्रतिफळ आहे. म्हणून आपण दूरदृष्टी ठेवली पाहिजे, कारण हा आम्हाला मिळणारा मोठा आध्यात्मिक किंवा आत्मिक लाभ आहे. कारण स्वर्गाचं राज्य हे देवाचं राज्य आहे. आणि देवाशी आमचं नातं जोडलं जाणं हा फार मोठा मौलिक असा अनुभव आहे. स्तोत्रात आम्ही वाचतो नाही का की दावीद राजा त्यामध्ये म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि ह्या धन्यवादांचा आरंभ आणि शेवट स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे या प्रभूच्या महत्त्वपूर्ण शब्दांनी पूर्ण होतो असं आपल्याला दिसतं. आत्म्याने दीन या शब्दातून जुन्या करारातील इस्रायल लोकांची पण आम्हाला आठवण होते. इस्रायल लोक देवाचे निवडलेले लोक, पण ते दीन होते. फारोच्या गुलामगिरीमध्ये रंजले गांजलेले असे लोक होते. ते दडपणाखाली वावरत होते. आणि अशा परिस्थितीतून देखील आपली सुटका होण्यासाठी परमेश्वरावर भरोसा मात्र त्यांनी ठेवलेला होता असं आपल्याला दिसतं. जुन्या करारामध्ये यशायाचं पुस्तक याचा 61वा अध्याय आणि पहिल्या 2 वचनामध्ये काय म्हटलं आहे पहा. यशाया लिहितो, प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, बंदिवानास बंद मोचन विदित करावे. अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष आणि परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे.
म्हणजे प्रभू येशूला परमेश्वराने अभिषेक केलेला आहे. तो मसीहा आहे किंवा ख्रिस्त आहे. म्हणजे परमेश्वराचा अभिषिक्त आहे, कारण ख्रिस्त आणि मसीहाचा अर्थ होतो अभिषिक्त. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला अभिषेक केलेला आहे. आणि परमेश्वराने त्याला अभिषेक का केला? कारण हेच आहे की त्याने दीन असे जे लोक आहेत त्यांना शुभवर्तमान सांगावे, सुवार्ता गाजवावी. आणि हा परमेश्वराचा उद्देश आहे आपल्याला दिसतं. हीच वचनं आम्ही लोककृत शुभवर्तमानात म्हणजे नवीन करारामध्ये जेव्हा येतो तेव्हा देखील हीच वचनं आम्ही वाचतो. लोककृत शुभवर्तमानात नवीन करारामध्ये 4थ्या अध्यायामध्ये काय म्हटलंय पहा. अरण्यात प्रभू येशूची परीक्षा झाली आणि आत्म्याच्या सामर्थ्याने तो गालिलात परत आला. तेव्हा त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. तो नासरेतात लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचण्यासाठी उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथपटच त्याच्या हातामध्ये वाचण्यासाठी देण्यात आला. तो ग्रंथपट उलगडून त्याने जे स्थळ वाचण्यासाठी काढले ना, त्यात हेच लिहिले होते. लोककृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 18वं वचन पहा की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. आणि मग 20वं वचन जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा त्यामध्ये काय लिहिलं आहे. मग ग्रंथपट गुंडाळून तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. त्या सर्व लोक त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचनं त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ही वचनं जी आहे ती प्रभू येशू स्वतःविषयीच वाचत होता, स्वतःविषयीच तो बोलत होता. आणि प्रभू येशूने यशया संदेष्टाचा हा ग्रंथपट वाचला. यशयाच्या पुस्तकातील 61वा अध्याय आणि त्यात लिहिलेली जी वचनं आहेत तीच त्याने त्या ठिकाणी वाचली. आणि यशयाने मसीहा संबंधीचा हा जो शास्त्रलेख लिहिला होता किंवा जो भविष्य संदेश लिहिला होता तो स्वतः प्रभूने वाचलेला आपल्याला दिसतो. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ 600 ते 700 वर्षापूर्वी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 600-700 वर्षापूर्वी यशयाने जो भविष्य संदेश प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिला होता तोच भविष्य संदेश प्रभू वाचत असताना काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. आणि अशा प्रकारे यशयाने केलेलं भाकीत पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग ही वचनं वाचल्यावर प्रभू स्वतः म्हणाला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. म्हणजेच मसीहाचं आगमन झालं आहे. कारण प्रभू येशू जेव्हा आला त्या काळामध्ये यहुदी लोक मसीहाची वाट बघत होते आणि मसीहा तर स्वतः आला होता. त्याने सुवार्तेची घोषणा केली किंवा तो करत होता त्यावेळेला. आणि बंधनात असलेले जे लोक होते त्यांना त्याने मुक्त केलं, आंधळ्यांना दृष्टीचा लाभ करून दिला. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की मसीहाचं आगमन झालेलं होतं. आता हा जो काळ आहे या काळामध्ये रोमन अधिकारी यहुद्यांचे धार्मिक जे दांभिक असे जे धर्मपुढारी होते ते, त्यानंतर श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक हे लोकांची गळचेपी करत होते, त्यांच्यावर जात जुलूम करत होते, अन्याय करत होते. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती होती, शंका कुशंका होत्या, पापी वासनांचं प्रचंड दडपण त्यांच्यावर होतं. आणि म्हणून प्रभू आला, मसीहा आला ते त्यांची सुटका करण्यासाठी, त्यांना शांती आणि आनंद यांचा लाभ व्हावा म्हणून आला. दीनांना सुवार्ता सांगण्यासाठी प्रभू येशूला अभिषेक परमेश्वराने केला आहे. पण दीन म्हणजे दरिद्री नव्हेत, दीन म्हणजे आत्म्याने नम्र आणि लीन. जे आत्म्याने दीन आहेत ते, कारण जे आत्म्याने दीन असतात तेच तारणाची सुवार्ता किंवा तारणाची शुभवार्ता जी आहे ती आनंदाने स्वीकारतात. आज आपण पाहतो अनेक लोक पापाचे बंदिवान झालेले आहेत, सैतानाच्या स्वाधीन झालेले आहेत.
अशी लोक दुष्कृत्य करण्यात नेहमी पुढे असतात आणि सैतानाच्या किंवा पापाच्या बंधनातून सोडवण्यासाठी मसीहा प्रत्यक्ष पृथ्वी तलावर आला. तो आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी आला. म्हणजे तो शारीरिक दृष्टी देऊ शकत होता, परंतु त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टी देखील तो देऊ शकत होता. म्हणजेच आमचे नेत्र जे आध्यात्मिकदृष्ट्या बंद झालेले आहेत, ते आध्यात्मिक नेत्र देखील त्याने उघडलेले आहेत असं आपल्याला दिसतं. जे आत्म्याने दिन ते धन्य, हे प्रभूने दिलेलं पहिलं शिक्षण आहे आणि त्याच्या शिकवणुकीतील हे सर्वात महत्त्वाची शिकवण आहे असं आपल्याला दिसतं. आत्म्याने दिन झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. जग आम्हाला काय शिकवतं? ज्या जगामध्ये आम्ही राहतो, वावरतो, लहानाचे मोठे होतो, सर्व आयुष्य घालवतो, ते जग आम्हाला काय देतं किंवा काय शिकवतं? जग आम्हाला हेच शिकवतं, शिक्षण घ्या, भरपूर पैसा कमवा, श्रीमंत व्हा, बंगले घ्या किंवा फ्लॅट्स घ्या, सुखासमाधानात आरामात राहा आणि जगामध्ये असलेलं मान, मरातब, पैसा, कीर्ती सर्व जे काही आहे ना ते मिळवा, त्याच्या मागे लागा. शरीर चांगलं ठेवा, निरोगी राहा, हे देखील सांगितलं जातं. परंतु आपल्याला असं दिसतं की जग आम्ही आत्म्यासाठी काय करावं, आमच्या अंतःकरणासाठी काय करावं हे आम्हाला शिकवतं का? काहीच शिकवत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला ह्यासाठीच की आम्ही आत्मिक जीवन कसं व्यतीत करावं हे त्याने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून पाहतो जग आम्हाला दैहिक जीवनाविषयी शिकवतं, तर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आत्मिक जीवनाविषयी शिकवतो. मनुष्याचा देह नश्वर आहे, मनुष्य आज आहे तर उद्या नाही, पण मनुष्याचा आत्मा मरतो का? हो, नाही मरत, तो अमर आहे. आणि म्हणूनच पहा बायबलमधलं वचन आम्हाला काय सांगतं? तुम्ही जग आणि जगातल्या सर्व गोष्टी मिळवल्या, पण आपला आत्मा गमावला तर तुम्हाला काय लाभ? आत्मा महत्त्वाचा आहे हे आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं, कारण आत्मा मरत नाही. आपण पाहतो की स्तोत्र 37 जे आहे त्यामध्ये खूप सुंदर वचनं नम्रते आणि लीनतेविषयी लिहिलेली आहेत. ह्या स्तोत्रात दुर्जन आणि लीनजनांची तुलना केली आहे. त्यात काय म्हटलंय पहा, ती वचनं अशी आहेत, लीनजन पृथ्वीचे वतन पावतील. पहा, जे नम्र आणि लीन आहेत त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल, ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील. आम्हाला जग देतं तशी शांती नाही, पण उदंड अशी शांती, तिचा उपभोग ते घेऊ शकतील. नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील. नीतिमानांचे मुख सुज्ञान वदते. नीतिमानांच्या मुखातून काय बाहेर पडतं? तर सुज्ञान. त्याची जीभ न्याय उच्चारते, ती अन्याय उच्चारत नाही, नेहमी न्यायच उच्चारते. नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते, तारण केवळ परमेश्वरापासून आहे आणि संकट समयी तोच त्यांचा दुर्ग आहे. आत्म्याने दीन होणं म्हणजे तरी काय? आत्म्याने दीन होणं म्हणजे स्वतःला रिक्त करणं. देवाच्या आशीर्वादांनी भरण्याच्या आधी आम्हाला स्वतःला रिक्त केलं पाहिजे. जेव्हा आम्ही रिक्त आहोत तेव्हा आम्हाला देवाचे आशीर्वाद लाभतील, देवाची कृपेचा आम्हाला लाभ होईल. प्रत्येक मनुष्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो, गर्विष्ठपणा त्याच्यामध्ये असतो आणि आपण पाहतो ह्यालाच जुना स्वभाव असं आपण म्हणतो. अनेक दुर्गुण जे आहेत ते आमच्यामध्ये दडलेल्या स्वरूपामध्ये असतात. आणि हा जो जुना स्वभाव आहे किंवा हा जो जुना मनुष्य आहे, प्रभू येशू आमच्या ह्या जुन्या पापी स्वभावाला काय करतो? दोषी ठरवतो आणि तो सांगतो की आम्ही त्याचा त्याग केला पाहिजे. जुना वाईट स्वभाव जो आहे त्याचा त्याग केला पाहिजे आणि मग आम्ही काय केलं पाहिजे? तर नवा मनुष्य धारण केला पाहिजे. जे आत्म्याने दीन आहेत त्यांचे तो तारण करतो. आणि म्हणूनच पहा, आत्म्याने दीन असणं म्हणजे आम्ही पापी असून दंडास पात्र आहोत हे मान्य करणं. इफिसकरास पत्र 2 अध्याय 1 वचनात म्हटल्याप्रमाणे आम्ही आपले अपराध आणि पातके ह्यामुळे मृत झालो आहोत असे कबूल करणे. आत्म्याने दीन असणे हा आध्यात्मिक गुण आहे.
आम्ही आमच्या अंतःकरणात विनम्र असलं पाहिजे. जी व्यक्ती देवासमोर नम्र आणि लीन होते त्या व्यक्तीचा देव जरूर स्वीकार करतो. यशायाचा 57 अध्याय 15व्या वचनात म्हटलंय, कारण जो उच्च परमथोर आहे तो अक्षय स्थितीत वास करतो. ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी वसतो. तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त आणि नम्र आहे त्याच्या ठाई मी वसतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचं मी संजीवन करतो व अनुतापी जनांचं हृदय उत्तेजित करतो. तर नीतिसूत्रे 3 अध्याय 34 वचनात म्हटलंय, उपहास करणाऱ्यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनांवर कृपाप्रसाद करतो. पेत्राचं पहिलं पत्र 5 अध्याय 5व्या वचनात म्हटलंय, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा. देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. लूक याचा 5व्या अध्यायात आम्ही वाचतो नाही का, की गनेसरेत या ठिकाणी सरोवरामध्ये रात्रभर शिष्य मासे धरत होते, पण त्यांना काही केल्या मासे धरता आले नाहीत, मासे मिळालेच नाहीत. पण जेव्हा प्रभू गेला तेव्हा तो म्हणाला, खोल पाण्यात हाकारा. आणि मग आपण पाहतो की एवढे मासे त्या जाळीमध्ये आले की ती जाळी तुटू लागली आणि त्यांचे मचवे देखील बुडू लागले. आणि तेव्हा प्रभू येशूमध्ये असलेलं जे दैवी सामर्थ्य आहे ते पेत्राने ओळखलं. आणि ते ओळखल्यानंतर त्याने काय केलं असेल, त्याने गुडघे टेकले आणि कळवळून तो म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. तर पौलाचं करिंथकरास पत्र 2 पत्र आणि 3 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपणहून ठरवण्यास समर्थ आहो असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता ही देवाकडून आलेली आहे. आम्हाला वाटतं नाही का, आम्ही शिक्षण घेतलं, हे केलं ते केलं की आम्ही फार बुद्धिमान आहोत, पण देवाकडून सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात असं पौलाने त्या वचनामध्ये स्पष्ट म्हटलं आहे. 1 कोरिंथ्याचा 2 अध्याय 1 वचनात तो म्हणतो, बंधुजनो मी तुमच्याकडे आलो तर वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो असे नाही, कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू याच्याशिवाय मी दुसरे काही जमेस धरू नये. असा मी ठाम विश्वास आणि निश्चय केलेला आहे. पुढे तो असंही म्हणतो, भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्यांची निदर्शक होती. पौलाने 3 मिशनरी फेऱ्या केल्यात, आपल्याला ठाऊक आहे नाही का, पण त्या कशा केल्या? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या केलेल्या आहेत. येशूविषयी आपण पाहतो की तो प्रभू होता, तो देव होता, तरीसुद्धा आम्हा पाप्यांसाठी तो नम्र आणि लीन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 2 अध्याय त्यातली जी काही वचनं आहेत त्यामध्ये आपण पाहणार आहोत. नम्रते प्रित्यर्थ विनंती असं शीर्षक त्याला दिलं आहे. त्यात म्हटलं आहे, तुमच्या चित्तवृत्तीत तट पाडण्याचे किंवा पोकळ अभिमान धरण्याचे काही नसावे, तर लीनतेने एकमेकास आपणापेक्षा श्रेष्ठ मानावे. तुम्हातील कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे. आणि येशूच्या नम्रतेचे आणि स्वार्थ त्यागाचं उदाहरण दिलेलं आहे. ती वचनं अशी आहेत, असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. आणि रिक्त केलं म्हणजे काय, तर मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप त्याने धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येतपर्यंत त्याने आज्ञापालन केली, स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला फार उंच केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलेलं आहे, यासाठी की स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आणि 1 पेत्र याचा 5 अध्याय 6व्या वचनात म्हटलं आहे, म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. आम्हाला देखील उंच केलं जाणार आहे.
ह्याचा अर्थ आम्हाला गौरवात घेतलं जाणार आहे. आज प्रभूने आम्हाला वचन दिलं आहे. कोणतं वचन आहे? की जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आज आम्हाला प्रत्येकाची इच्छा आहे की मृत्यूनंतर आम्ही कुठे जावं? स्वर्गात, देवाच्या राज्यामध्ये जावं, ही आमची इच्छा आहे. पण जर तिथे जायचं असेल तर प्रियांनो, आपणा सर्वांना तिथे जाण्यासाठी देव बोलवत आहे. पण त्यासाठी कशाची गरज आहे? नम्र आणि लीन होण्याची गरज आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच पहा की हे जे धन्यवाद आहेत, धन्यवादात सांगितलेलं आहे, आत्म्याने दीन व्हा, शोक करा, सौम्य व्हा, नीतिमत्वाचे भुकेले आणि तानेले व्हा, दयाळू व्हा, अंतकरणाचे शुद्ध व्हा, शांती प्रस्थापित करणारे व्हा आणि नीतिमत्वाकरता छळ सहन करणारे देखील व्हा. आणि हे जर आम्ही केलं तर आम्हाला काय मिळणार आहे? स्वर्गाचं राज्य मिळणार आहे. आमचं सांत्वन करण्यात येणार आहे. पृथ्वीचं वतन आम्ही भोगणार आहोत. आम्ही तृप्त होणार आहोत, कारण आमच्यावर दया होणार आहे. आम्ही प्रत्यक्ष देवाच्या सानिध्यातलं सार्वकालिक जीवनात जाणार आहोत. आम्ही देवाला पाहणारे होणार आहोत. आम्ही देवाची मुलं होणार आहोत आणि अशा प्रकारे देवाच्या राज्यात स्वर्गीय सुखात जाणार आहोत. आणि म्हणूनच लिहिलं आहे, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. खरोखर प्रियांनो, आज ह्या धन्यवादाच्या पहिल्याच धन्यवादाविषयी आपण विचार केला किंवा त्याचं चिंतनाने मनन फार थोडक्यामध्ये केलेलं आहे. आज हे वचन ऐकल्यानंतर आपण सर्वजण एकच गोष्ट लक्षात ठेवूया, आपल्याला नम्र आणि लीन होण्याची गरज आहे. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्ष देव असताना स्वर्गीय वैभव सोडून ह्या जगामध्ये, या पृथ्वी तलावर आला, नम्र आणि लीन झाला. आम्ही पापी असताना त्याने आमच्यावर ही प्रीती एवढी केलेली आहे की तो स्वतः नम्र आणि लीन झाला. त्याने स्वतःला रिक्त केलं. आणि रिक्त कशासाठी केलं? तर देव असतानाही मनुष्य प्रकृतीचा तो झाला, मनुष्याचा देह धारण करून ह्या जगात आला आणि वधस्तंभावरचं मरण त्याने नम्र आणि लीन होऊन आमच्यासाठी स्वीकारलं. आणि म्हणून मनापासून आज देवाचे उपकार मानते. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आज, आता आणि सदा सर्वकाळ असो. धन्यवाद.